चला मित्रांनो, आज आपण चाललोय भीमाशंकरला. आज पावसाळ्यातली पहिली राईड. मस्त मान्सून एन्जॉय करू. तू 1-2 वर्ष आधीपासून चालू केला तर थोडं तरी वाढला असतं. गावदेवी माते की चला 1-2 वर्ष अगोदर चालू केलं असं खरंच वाढले असे माझं करशील हे. तेव्हा अक्कल नव्हती ना आपल्याला एवढी. ड्रोनच्या इथून इकडे माझा माउंट पण येतो. माउंट पण नाही नाही ही काय काळी वेळ. वातावरण आतापर्यंत तर चांगला भेटलाय आपल्याला. तर बघू आज तर पाऊस सांगितलंय. आता आम्ही चाललोय करणला घ्यायला. भरलं ना 2 दिवस सुट्ट्या. हप्त्यातून 3 ते 4 सुट्ट्या आहेत त्यांना. काय बोलतो म्हणजे करतात ते. गाडी जास्त आहेत ना त्यांची तर ड्युट्या जास्त लागत नाही. मग तरी पण त्याचा पगार जातो कुठे. दर महिन्यात माझी तरी 5,500-6,000 असं. पण एवढा दिलदार आहे म्हणजे तो करतो तो. त्या दिवशी त्याचं तोंड बारीक झालं म्हणजे आता 500 बिल्लारला का त्या दिवशी. आज हवामान खात्याने पाऊस सांगितल्याप्रमाणे बरोबर पाऊस चालू झाला आहे. आम्हाला बदलापूरमध्येच पाऊस चालू झाला आहे. बघूयात आता पुढं कुठपर्यंत पाऊस. सह्याद्री पर्वतरांग दिसते का गाईज? बघा मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांग हा आपला गोरखगड, सिद्धगड जे तुम्ही ऐकलं असेल नावाजलेले किल्ले आहेत महाराष्ट्रातले ट्रेकिंग साठी. त्याच साईडला आहे भीमाशंकर अभयारण्य. हा, त्याच्या त्या बाजूला गेलो का भीमाशंकर अभयारण्य. फक्त आपल्याला एवढंच काय 150 किलोमीटरचा गोल राऊंड तिकडे मारून जायचे. बघा हा खोपिवली गाव. इथून तुम्ही गोरखगडला जाऊ शकता. तर कधी ट्रेकचा विचार केला तर या रोडने जा. आणि इथून खोपोली गावातूनच भीमाशंकरला जायला रस्ता आहे. म्हणजे भीमाशंकरचा जो ट्रेक करतात तो या खोपोली गावातूनच केला जातो. मग एवढे शांगदानं काढल्यात ते. अरे ती चालेल, चुकी गाणे मुंग्या पडतील याच्यात. चालेल गाडी चालू पुढे तर पिट्यावरती डायरेक्ट 5 काय रे नाही होत. जरा करून बघ डायरेक्ट बंद. रोज मेमरी कार्ड आहे मोबाईल मध्ये. कधी प्रॉब्लेम झालाय. रोजची मेमरी कार्ड आहे. रोज मेमरी कार्ड दे ना. आहे नाही बाबा, ती बारीक आहे, कमी आहे. चालेल दे ना. दे कार्ड चाल रोहित. व्हिडिओ रेकॉर्ड होईल तेवढ्याच. हा चालेल ना. तुला 100% याच्यात ना व्हायरस आहे मेमरी कार्ड मध्ये. काहीतरी आहे तर घे इथं 2 रुपयाचा रोहित कार्ड नाही कार्ड रोहित बघू. तेव्हा ड्रोनला नोटिफिकेशन आलं. इकडे पिन दे. आहे का रे पिन? इथून जाईल का बॉट तुझा? त्या जाईल का नाही करता येईल. मित्रांनो आमचं गाव लिहिला का आता तुम्ही बघू शकता. इथे आमचा प्रॉपर गाव आहे. कुठला? बांदिवली. देव आमचं इथेच ना. ते तुषारला भेटत आहे सूर्यरावला. मेडिकल टाकलं त्याने. त्याला काय भेटायचे तिथे आहे ना, तो रोडलाच भेटल. किती GB? किती? 32. एवढीशी घेतली. ती पण माझी नाही, मला राजने दिले. माझ्याकडे दे ना गाडीत ना.
राख्याचा अँगल बरोबर नाही आला. या व्हिडिओ करणार काय टाकत नाही. मस्त उडवली तर आहे. या व्हिडिओ आहेत ना कानाला घेतलं तरी एक व्हिडिओ टाकणार नाही यातली व्हिडिओ बाई सांगा तुला. असा आमचा निसर्ग सौंदर्याने नटलेला माळशेज घाट. बघितलं नाही ना बाबा. सुनील बोल. राम ना काय या इथे त्याची चादर. धुक्याची गादी आहे, चादर नाही. बघू शकता तुम्ही जिकडे तिकडे धुक्याची गादी आहे. बघा, बघू शकता तुम्ही धुक्याची गादी. भोले बाबा तेरी क्या ही बात है. कॉपीराइट कसं करायचं. आता ठेव मोबाईल. बघा तुम्ही धुक्याची गादी बघू शकता कशी धुक्याची गादी पडलेली आहे. तुम्ही इतक्या दिवस धुक्याची चादर बघितला असेल मित्रांनो, पण आता तुम्ही साक्षात धुक्याची गादी बघू शकता. जिकडे तिकडे नुसतं धुक्याची गादी आहे. बघा कशी धुक्याची गादी पडलेली आहे इथं. तरी आपण चुकलेलं माहिती ना कर. अरे बाबा काय तिच्या राखे आम्ही 2 डोंगर चढलो, वेगळंच डोंगर दुसरीकडचं. मग तो रस्ता बेकार आहे बोलतात. नंतर मग शेवटी गेलेलं तसं आलो परत खाली. अतिशय सुंदर असा आमचा माळशेज घाट तुम्ही बघू शकता. जेवढा सुंदर आहे तेवढा घातकी देखील आहे. इथं गाडी चालवताना आणि व्हिडिओ काढताना मी ठीक आहे, माझा जाऊ द्या, माझा इन्शुरन्स नाही SBIचा, पण तुम्ही आयच्या गाडी चालताना व्हिडिओ काढून आला.
आता सगळे थांबलेत, लागले आता एकमेकाचे फोटो काढायला. माझे काढ ना प्रत्येक फोटो. तर मस्त जरा यांचा फोटोशूट चालू आहे. रेनकोट बिनकोट घेतलंय आमचा राख्या शेट, राख्या काका फोटोशूटची तयारी झाली. फोटोशूट तुम्ही वातावरण बघू शकता किती मस्त झालंय. फोटोशूट झालाय. फोटोशूट हे काय आहे राख्या, काय आहे? पिठाची कोण ठेवली मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही पिठाची कोण. धुका किती आहे बघ. पूर्ण इनविजिबल आहे, पूर्ण समोरची गाडी पण दिसत नाही. पूर्ण विजिबल, काहीच दिसू शकत. गाडी आली काही येऊ देणार तुला हे करायचे. डायरेक्ट बस स्टँड मध्ये नेऊ गाडी आपण. एक नंबर क्लायमेट आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. खरंच भीमाशंकरला येण्यासारखं वातावरण म्हणजे ऑगस्ट महिना. ऑगस्ट नंतर लागतो आपला श्रावण मास. श्रावण मासामध्ये एवढी गर्दी असते, कृपया करून श्रावण मासामध्ये ज्यांना उभा राहायची ताकद आहे, उपाशी राहायची ताकद आहे, त्यांनी द्यावा. बरोबर. इलांचे बघू शकता एवढा म्हणजे असा 100% फक्त 2% दिसतोय, 98% दिसत नाही. Rakesh. गाडी आपण आता इथं पार्क केलेली आहे, बघू शकता. लोकेशन तर अगदी सुंदर आहे. रेनकोट 20 रुपयाला भेटतात, तुम्ही बघू शकता. रेनकोट आणले नसतील. चला तर आता इथून मंदिर, तर आता मंदिर भीमाशंकर आहे. इथून पूर्ण पार्किंग बघू शकतो तुम्ही.
भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे वर्णन शिवपुराणात मिळते. शिवपुराण असे म्हणतात की पूर्वी काळी कुंभकर्णाचा मुलगा भीम एक राक्षस होता. वडिलांच्या निधनानंतर त्याचा जन्म झाला. भगवान राम यांच्या हस्ते त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता ही घटना त्याला माहीत नव्हती. या घटनेची माहिती त्याला त्याच्या आईकडून मिळाली आणि तो भगवान राम यांचा बदला घेण्यास उत्सुक झाला. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने बरीच वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्या कारणास्तव ब्रह्मदेवाने त्याला विजयी होण्याचे वरदान दिले. वरदान मिळाल्यानंतर राक्षस निरंकुश झाला. मानवाबरोबरच देवी देवतांचाही छळ करू लागला. हळूहळू दहशतीची चर्चा सर्वत्र झाली. देवतांचे त्याच्या युद्धात पराभव झाला. खूप हाहाकार माजला होता. सर्व देवी देवता भगवान शिव यांना शरण गेले. मग भगवान शिव यांनी यावर काही करायचा उपाय काढण्यास निर्णय घेतला आणि त्यांनी या राक्षसाला हरवण्याचे ठरवले. त्यानंतर भगवान शिव यांनी या राक्षस भीमाशी लढण्याचे ठरवले. युद्धात भगवान शिव यांनी या राक्षसाचा पराभव केला आणि त्याला जाळून भस्म केले. मग भगवान शिव यांना सर्व देवतांनी विनंती केली होती त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाच्या रूपात राहावे. त्याची प्रार्थना भगवान शिव यांनी स्वीकारली आणि ते अजूनही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात इथे विराजमान आहेत.